डीप फ्रीज मध्ये ठेवलंय कलिंगड. सगळं नासलंय आणि मला म्हणते की तुम्हीच कापून खाल्लं. असं होय? हा खराब झालं? खराब झालं तर काय? मग तुम्हीच. आज ना मोठ्या मेकअप आर्टिस्ट कडे जाते, मस्त आहे ना मेकअप करते, म्हणजे कसं भारी गेटअप दिसलं तर बरोबर रील व्हायरल जाईल माझी. बघितलं का, ही रील पण फेल गेली, फक्त 2000 व्ह्यूज. लोकांना तरी काय माहिती की एका रील मागं किती मेहनत असते. दिवसभर मेहनत करायची, मग एडिट करायची आणि मग ती रील पोस्ट करायची. त्याच्या मागं काय लोक काय करतात, फक्त स्वाईप करतात, कोणी लाईक नाही करीत, कमेंट नाही करीत, शेअर करायची तर लांबचीच गोष्ट. 2000 व्ह्यूज आलेत फक्त. एक काम करते, आता ही जी ट्रेंडिंग रील चालू आहे ना त्याच्यावरच रील काढते, म्हणजे कसं ती तरी व्हायरल जाईल. पण आशा करू करूच ती रीलच व्हायरल जात नाही. काय आहे बाई, काय गाणं आहे? गुलाबी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल, माझ्या जीवाचे काय गुलाबी गुलाबी गाल सोनेरी बाल. काय त्या गालाला चव आली माझ्या. अशा अवतारात तर रील काय माझी व्हायरल जायचीच नाही. एक काम करते, आज ना मोठ्या मेकअप आर्टिस्ट कडे जाते, मस्त आहे ना मेकअप करते, म्हणजे कसं भारी गेटअप दिसलं तर बरोबर रील व्हायरल जाईल माझी. पण मेकअप आर्टिस्ट म्हणलं पैसे द्यावं लागते ना, पैशाचं काय करू आता. हा 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 बरोबर आहे मम्मी. खा चोरून चोरून. 2 मिनिटं काय बाहेर बसले, एवढं मोठं कलिंगड कापून खाल्लं. बरोबर आहे, आपलेच गद्दार असते. हे सगळे तुझेच कारण. डीप फ्रीज मध्ये ठेवलंय कलिंगड. सगळं नासलंय आणि मला म्हणते की तुम्हीच कापून खाल्लं. असं होय? हा खराब झालं? खराब झालं तर काय? मग तुम्हीच. त्याच्यामुळेच खात बसत होती मी, बघा कसं चांगलं आहे का खराब आहे काय. आणि मला म्हणले का तू मम्मी मी ठेवलंय कलिंगड कापून, बोलली अहो तुम्हाला ते कळालं नाही. मी काय म्हणते, ते ना मी कशाला फ्रीज मध्ये ठेवलं होतं, ते शरबत ज्यूस नसतो का, ते ते बनवायचं होतं. त्याचा ते मोहब्बत का शरबत नाही का, ते रील्स चालू आहे ट्रेंडिंग, त्याचं सरबत करायचं. शरबत बी नाही ज्यूस बी नाही, आता ते कचरा कोंडीत चाललंय. हा हा का? जाऊ दे, तुम्ही खात होते, खा ना. खाऊ का? हे खराब बघा. खाऊन बघ. नाही नाही नको. धर धर खा. द्या फेकून. खा ना, चांगलं आहे. द्या टाकून. नको, नको. तुम्ही काय नका सारखंच खाऊ. केलंय. मला आणि नका. मला म्हणते मम्मी तुम्ही कलिंगड खाताय काय, सगळं माहिती अहो आहे. तुम्ही तिकडं तोंड करून खात होत्या, म्हणलं गपचूप गपचूप सासूबाई खाऊ राहिली. पण ठेवलं होतं कोणी? मीच. तुझी ठेवलं होतं. मला म्हणते सासूबाई खाऊ राहिल्यात. बरं ते जाऊन द्या. हं. हे बघा, ही रील आहे ना तुम्हाला करून दाखवते बरं का. हे बघा, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. काय पुढं गाणं काय होतं? बांगडीचा कलर लाल, नाच माझ्या सोबत नाच, चाल माझ्या सोबत चाल. कसं आहे बाई, ती स्टेप विसरली मी तुमच्या नादात. ते जाऊ दे. पण बांगडी कुठे आहे? बांगड्या भरायच्यात आता, थोड्या वेळाने भरते. मी काय म्हणते, हं. रेश्माताई नाही का, हं. त्यांनी याच्यावर रील काढलेली. हा का? हा. तू पण काढ ना मग. मी पण काढू ना. हं. पण मी काय म्हणते माहितीये का, त्याच्यात लाईन कशी आहे, कशी आहे? गुलाबी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल. बघितलं काय हे बाल? हा ना बाई. झाडू झालेत, झाडू. झाडू झालं. आणि हे गाल फार खरबुडे झालेत. लाल पण नाही राहिले. हा, त्याच्यामुळे मी काय म्हणते, हं. जर मी जाऊन मेकअप केला हा, आणि मग त्याच्यावर रील काढली भारी भारी नाही का साडी बिडी घालून, तर मग कशी रील पटकन व्हायरल जाईल. पटकन viral होईल. आज तुम्हाला माहिती ना किती मेहनत करते मी रील वाचून. लई करते बा. रोज एक एक रील टाकते. एवढी किती मेहनत करते सकाळपासून, मग काहीच व्हायरल जात नाही. काऊन नाही जात? कारण मी चांगला गेटअप घेत नाही ना, त्याच्यामुळं. तू आता मेकअप कर चांगला. हा, मग मी काय म्हणते, माझ्याकडे मेकअपचं तर सामान नाही. मग मी काय म्हणत होते की नाही का, जाऊन आहे ना पार्लरमध्ये मेकअप करते, हं. म्हणजे कसं रील व्हायरल होईल. हा है ना? बरोबर आहे. मग करू ना जाऊन मग पार्लर मध्ये मेकअप. अजून काय पुढं? गेली पार्लर मध्ये. हा, पार्लर मध्ये makeup. गेले, हा, झाला मेकअप. मेकअप. पण मग पैसे कुठे द्यायला? मग आता पैसे कुठून द्यायचे सांग? तुमच्याकडून. माझ्याकडून? हा, मी तेच म्हणलं. मी आत्ताच माझ्या मैत्रिणीला सांगित होते की मला याच्यावर रील काढायची आणि मी मेकअप करायला जाणार आहे.
माझी सासू एवढी चांगली आहे ना, म्हणलं एवढी दिलदार आहे हा. की मला लगेच पैसे असे काढू काढू देती. माझ्यावर आहे ना असे पैसे उधळती म्हणलं माझी सासू. पाहिजे तेवढे हा नाही, मी- सासूला पैसे लय म्हणे. हा मी सगळं सांगितलं तुमच्याविषयी. हा का? हा अहो तुमच्याविषयी असं सांगितलं ना तिला. ती म्हणली बाई 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 अशी सासू जर माझी असती तर पाय धुवून तिचे पाणी पेले असते, हा ना? माहितीये का. आणि ती आहे ना, आता मी तिला सांगितलं ना, ती अजून 4 मैत्रिणीला सांगन की निकिताची सासू आहे ना लय भारी आहे, माहितीये का. बड़ा हरामी हो बेटा. हा, चांगली माझी छाप वाढवते मग तू, है ना. अहो, लई लई मी चार कॉलेजला जर गेले ना असं बोलते तुमच्याविषयी असं की पार आहे ना त्या त्यांच्या सासूचं वाईट म्हणतात आणि मी माझ्या सासूचं एकदम भारी भारी म्हणत असते. म्हणजे- जळून जळून आहे ना पार खाक झाली पाहिजे. हा का? हा. बस कर बाई आता, बस कर. पैसे पाहिजे बाईला, बस कर. हा. कुठे पैसे? कपाटात आहे, जा. हा का? पण पैसे घेऊन जा, पण रील व्हायरल व्हायला पाहिजे. होईल ना, 100% रील व्हायरल जर नाही झाली तर माझं इतकं वाईट नाही, तुला तेच सांगते मी. होईन होईन. तू 3 नाही 4 घेऊन जा. बरोबर. हा, पण रील व्हायरल व्हायला पाहिजे बघ. विचार कर मग पुढचं, होईन होईन. है ना. होऊन जाईन. हा, हा. चालेल मग, जा हा. घेऊन. मी जाते हा, पैसे घेऊन. जा, जा पैसे घेऊन. मेकअपचे किती चार्ज घेता तुम्ही? 2000 रुपये. हा का? हा. मग तर माझी आज चांदी झाली. का बरं? अहो मी माझ्या सासूबाईकडून आहे ना लाडीगुडी लावून मी त्यांना काय सांगितलं माहितीये का, की मी माझ्या मैत्रिणींना फोन लावले, परत तुमच्याविषयी नाही का लय चांगलं चांगलं सांगितलं. म्हणलं माझी सासू अशी, माझी सासू तशी. सासूबाई चढल्या ना झाडावर लगेच. हा. मग त्याच्यानंतर लय चढवलं त्यांना झाडावर हो का. आणि मग त्यांच्याकडून 4000 रुपये काढून घेतले. त्या म्हणल्या 2 नाही 4000 घेऊन जा. आणि मग आता तुम्हाला 2 देते आणि 4 टाकते खिशात. चांगले की मग तुझी पण चांगली. मग तेच ना. आता बायकोला शूट करायचं आहे नवीन ट्रेंड गाण्यावर. त्यासाठी तिने मला सांगितलं आहे 2-3 गजरे घेऊन या. त्यासाठी गजरे घ्यायसाठी आलो आहे. तिचंच फोन आहे बघा. हॅलो, हां बोल. हा गजरे घेतो, ठीक आहे. मॅडमची अजून एक फरमाईश आली की बांगड्या घ्यायच्या लाल कलरच्या 2.4 लाल बांगड्या द्या बरं, 2 डझन द्या. प्लेन में एकदम प्लेन लाल. कसं हा ना, तिला रील बनवायची. ते नवीन गाणं नाही का, लाल लाल बांगडी. नाही माझ्या बायकोच्या. हा 2.4 यायचे का. निकू गेलेली आहे पार्लरमध्ये, तर आता मी पण फर्स्ट टाइम तिला बघणार आहे. बघू तुम्ही पण बघा की मेकअप कसा केला आहे तिने, कारण की तिला खूप येड झालं आहे, येड भरलं आहे की ती नवीन रीलवर शूट करणार आहे. बघू आता ती रील ट्रेंडला जाते की नाही. किती झाले? 100. काय कमी करा ना. 120 झाले का. नाही ती भांडण मला की तुम्ही पैसे कमी का नाही केले. तिला म्हणा बाई गॅस नाही भेट राहिलेला, आता 60 रुपये जो झाले प्लेन बागड्या 50 लावल्यात. ओके ओके घ्या. मिलन अभी आधा अधूरा है, मिलन अभी आधा अधूरा है. मी पोहोचलोय गंगा उद्यानला, तरी अजून आली नाही. अंधार पण लय झालाय. आता बघू शूट कसं होईल, कारण तिने मेकअपला 3 तास लावलेत आणि आता अंधार पडलाय, त्याच्यामुळे रिझल्ट काय चांगला येणार नाही. बघू आता काय होतंय. तिला तर खूप रागवलं होतं मी की म्हणलं ये घरी, आता अंधार पडला, आता काय उपयोग नाही आहे. पण ते ऐकतच नाही. ती म्हणली गार्डनमध्ये लाईट वगैरे असतात. बघा आमच्या मॅडम आल्या. आता शूट कसं करायचं अंधार पडल्यावर. करा कसं पण करू, मला नाही माहिती. म्हणजे मी एवढं करून आले मेकअप हे ते. चला. तू लाल साडी घातली म्हणून इथं लाल लाल ब्लश कराय का कुठं इकडं या साईडला. तुम्हाला काय करायचं ब्लश? लय लाल झालं यांना ते. सगळे प्रोडक्टचे नाव माहिती आहेत बरं का. आता तुझ्यामुळे शिकलं सगळं काय. हा. बांगड्या घालून घे ना, कात मग गेलं. हातमध्ये गेलं तिकीट कोण काढे आता. तुम्ही. आता तिकीट काढणारच होतो तेवढ्यात तू आली. मग तुम्ही पण आता चाल. अरे किती 15-20 मिनिट झाली ते येऊन थांबलंय. आता कसं काय म्हणले काढणारच. अरे डायलॉग येते कॉमन डायलॉग पकडे नीट आहे त्याचं सगळं सामान आहे.
200 किती 20 रुपये का 2 दे. चला इथं फाडायचं का आता झालंय खूप अंधार. ते बांगडे घालून घे लवकर आवर. आता कसं शूट होईल काय माहिती. किती शूट साठी किती तर लय नाटापाटा केलाय. एक डझन आहे 12 असतं एक डझन 12 तेवढं माहित नाही का. बरोबर इंग्लिश मीडियम आहे ना 12 असतात 12. 1 डझन इज इक्वल टू 12 बांगड्या. ते मला लेट झालंय ना म्हणून आज ऐकायचं काम चालू आहे माझं. मग यायचं होतं डायरेक्ट घरी. हा ना. आता अंधार झालाय ना एक काम करायचं होतं रातभर असं झोपायचं सकाळी शूट केलं असतं मॉर्निंगला. अरे आलं असतं मग भूत झाले असते सकाळपर्यंत अशी केस विस्कडून. चल रे यावर फास्ट. ओके चलो आय एम रेडी. रेडी पिशवी उचलती तुझीच आहे. गजरा गजरा कोण लावी गजरा लावायचं पहिले नाही हे ना की लाल लाल हा कलरची बांगडी गजरा कशासाठी मग मोगरा लावून केसात चाल ते आहे ना काहीतरी. हा चला बघ. पहिलं गाणं ऐकावं लागेल कळत मग. आता डायरेक्ट पहिले ते रील शूट करून टाकू गाण्यावरची. रील शूट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पण आता असा अंधार झालाय काय माहिती आता कशी येतील कशी नाही. ते photo बांगड्या shoot तर चा घालून video shoot गेलेल्या बांगड्या तर घालून घेतलेल्या आहेत. बघा ना किती अंधार झाला पार इतकी मेकअप केला तर दिसून नाही राहिली ती. काय फायदा आहे तुझा काय रील शूट होणार रे. लय राग आलाय मला पण आता काय थोडं सहन करायला लागतंय. हा ना. मग काय रे राहिलंय. आता मॅडमची झाली प्रॅक्टिस चालू. मेन म्हणजे तेच समजाना ना मला गाणं सापडत नाही आता मेन टायमाला. आता गाणं सापडत नाही अजून डान्सची प्रॅक्टिस नाही डान्स येत नाही त्याच्यातच टाइम जाणार आहे आता. हो द्या आता ना आता अंधार तर अंधार. जो होगा देखा जाएगा. झालं आता काय हे क्या टाईपचे काढू लोक बघत आहेत भाऊ. हे बघ हे सगळे बघू राहिलेत. बघू ना मग तुम्हाला काय. इकडे कपल बसले ते बघू राहिले. मी कोणाकडे बघतच नाही म्हणून मला एम्बेरेस वाटतच नाही. डान्स डान्स करू करून घामाला फार. बरेच टेक घेतले पण ते काय कुठं लाईट कुठं मागून चमकते कुठं पुढून चमकते कुठं स्टेप वाकडी तिकडी होती. डान्स लय करू करून अवघड मॅडम असतं. भूत झाल्यात फार. केस बघा त्यांचे. एका रील मागे ना लय कष्ट असतात पण सगळं पार हाताला पण घाम आला एवढं डेंजर. बापरे त्यात वातावरण एकदम दमट झालेलं आहे अजिबात पान पत्ता काहीच हालत नाही. तर रील शूट तर झालाय आत्ताच. एवढे रेंजनी मला रिटेक घ्यायला लावले ना नाही हे चांगलं नाही आलं जागा बदलूत म्हणजे इथे वेगळ्या वेगळ्या जागा आहेत ना हे चांगलं नाही आलं दुसऱ्या जागेवर जाऊ. म्हणजे लिटरली मी ते डान्स किती वेळेस केला असं मला माहित नाही. आता पाय माझे ना असे सनसन करून राहिलेत कशी मी चालू राहिले मलाच माहिती. अरे मेन रिझन मी काय होतं माझं की अंधार झालाय त्याच्यामुळे आधी मी सांगितलं ते शूट चांगलं नाही येणार पण तर हिचा मान ठेवायला मी म्हणलं करू शूट भाऊ. इतकं नटली 2 तास घातले तिकडं पण बायको भारी दिसते. खरंच खूप गार वाटू राहिलं या पाण्यापाशी. एवढं थंड इथं कुठंच नाही वाटलं. एवढे सगळे झाडं आहेत ह्या गार्डन मध्ये पण एवढं जिथं एवढं थंड वाटतंय ना इथं तेवढं इथं कुठंच नाही वाटलं आतापर्यंत. हा थोडंच फार बरं वाटतंय आता मनाला एवढा डान्स करून इथं उभा राहून. लाल कलर झालं बघ साडीवाणी. अशा इथं व्हिडिओ काढायला पाहिजे. बसायचे का याच्यात हा बसायचं का. हा बसायचं चला. हे बघ हे छोटे त्याच्यात छोटे नाही. पोरं बसते. मला त्याच्यात बसायचे. नाही नाही चला शूट ना करू करू माझं डोकं दुखायला लागलंय. घरी जायचं आपल्याला. चला ना मला त्याच्यात बसायचंय. चाललो हा चला ना नाही नाही मग मी इथंच बसू. चालणार आहे खरंच डोकं दुखते माझं. चल बरं हा मग इथं थोडं गार वाटतंय बघा पावसाचे बारीक बारीक थेंबावून येऊ राहिले मस्त वाटू राहिले गार गार. आणि आमच्या मॅडमनी खूप सारी मेहनत केली एका रीलसाठी. काय काय मेहनत केली सांग मला स्टार्टिंग पासून. लय मेहनत केली म्हणलं तू एका रीलसाठी.
सगळ्यात पहिलं बरं का म्हणलं मेकअप करून केलं पाहिजे रील. तर मम्मीकडून गपचूप पैसे काढून घेतले. मम्मीला गोड बोलून बोलून मग म्हणलं कपाटात जाऊन घे म्हणून नाही का. मग ते घेतले. त्याच्यानंतर मग पार्लरला गेले. पार्लरला किती वेळ बसले मेकअपला तर 3 तास बसली आणि makeup- 3000 घातले आणि आली. 3 नाही मग 2 घातले आणि 2 खिशात घातले. वा 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 गुड. आणि एक गोष्ट राहिली ती सांग बरं. काय एक गोष्ट राहिली, काहीतरी झालंय, काहीतरी राहिलंय. मी गजरा त्यासाठी राहिलाय. गजरा आणला, तो गजरा पण लावला नाही. काय गजऱ्याचं यांनी सीनच नाही घेतला माझा. जो मी पहिली रील म्हणत होते ते म्हणले गजऱ्याची नाही घ्यायची. मग गजरा यांनीच कॅन्सल केला, मी नाही केला. जाऊ दे चल. वरती तू विजा गजरा चमकू फिजरा राहिलं काय असं वाटतं पाऊस येणार आहे. चला काय? ना आपण याच्यावर जाऊन व्हिडिओ काढू ना अशी ए, कपल. आधी माझं डोकं दुखतं ते बिंगू बिंगू अजून डोकं दुखत नाही. ते काय गोल नाही बिंगत हा, ते फक्त साईडचं बिंगत. ते पूर्ण डेस्क नाही बिंगत. तुम्हाला तर काय काही माहितच नाही बाई. गप्रे आता मी इतक्या मेहनतीने गजरा आणला तर तू लावला नाहीस. यांना ना अरेंज मॅरेज वाली टिपिकल गावठी बायको पाहिजे नव्हतं. मग कळालं असतं. तिने तरी लावला असता गजरा. हा ना. हो काय चला भूक लागली. बघा खूप डोकं दुखतंय म्हणून माझी बायको दाबू राहील डोकं गप्प बसा. सगळ्यांसमोर. लोकांचं काय करायचंय. तुमचं डोकं दुखू राहिलंय. बघितलं तर बघितलं, कोण काय करणार आहे. अरे देवा पण मला वाटत नाही. मला नाही वाटत ना पण गप्प बसा. बरं झालं नीट झालं माझं डोकं. बळच नीट झाला. आता झालंच म्हणावं लागेल. मग मी परत दाबेल. नीट का साडी भरून टाकशील. मी पोटी कसं पोरगी आली नेमकं आहे ना फोडायचंय मला. फोडायचं नाही फोडायचं कळत. सांडलं बुट्ट घाण केले माझे. अरे माझी साडी पण घाण झाली. वा म्हणलं बरोबर माहित होतं ही अशीच करती दरवेळेस. छोटी पोरगी ना हिला खाता येत नाही म्हणून मी आधी सांगितलं होतं सांडशीन म्हणून. केली घाण. आता बघा कशी बघा खाता येत नाही तिला अजून. अजून चमचा खोलच नव्हतं राहिले मी. चमचा. आता टोन भरणार वाटतंय. हा आता बाईट कसा सांगायचा. हा अरे 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 सर झालंय आता आमचं खाऊन पिऊन. खाऊन पिऊन नाही झालंय बाई. फक्त खाऊन झालंय पाणी पिऊन झालंय. मग तेच पाणी पिऊन म्हणून राहिले मी कुठं काय म्हणते. तुम्ही विसरले का मी वेगळी गाडी आणली आणि तुमची वेगळी गाडी आहे. माझी गाडी कुठे? तिकडेच आहे पुढं. मी त्या गाडी पशीच तू लावली. बरोबर शेजार लावली का गाडी? हो. मम्मीला काय नाही का खायला? मम्मीला खारी शेव म्हणल्या आणि गुलाबजामुन. जामून. येस. अरे मम्मी आम्ही लग्नाला नाही आलो. पण सांगितलं त्यांनी दुकानातून घेऊन जायचे. लग्नात नाही आलो लगेच. चल काय तर आवरला फेकून दिली का? बाटली? फेकून दिली थोडं पाणी होतं त्यात. हा. प्यायचं होतं. आणू उचलून. नको आता. चांगली ना पॅकिंग येतील पॅक आहे. हा पे काय काय नव्हते बाहेरून सगळे पॅक. तुम्ही एक गोट प्या मग पिते. म्हणजे असं झालं ते नाही का ते असं झालं नाही का म्हणजे जेवणात कोणतरी विष कालवलंय. मग नाही का आपण म्हणतो पहिले तू खाऊन दाखव. हे ठीक आहे जसं मी पाणी बॉटल आणली आता मला असं डायलॉग आलाय. वास बस एवढं नाही प्यायलं. बाटली नाही हाणीन तुला नीट. चल घेतलं का आता गुलाबजामुन. जामून द्या आणि बाल्याचे फरसंद आहे. हो माझं आहे ना 2000 घालून पोट भरलं. बरं आता कसं भारी बोलली तू. पोट म्हणजे आणखी 2 नाही भरले की 2 खिशात. हा ते 2 दिल्यावर रडशील मग ते 2. काय मी नाही देणार. खर्चवलंय ते दुसरीकडे खर्चवले. मम्मीला सांगायला लागला 2,000 खर्च केलेत. हा का माझं चुकल्या करतात. मला नाही द्यायची तू मम्मीला देशील बरोबर. चुकल्या करायच्या नाही. 1000 दे मग चल. 1000 मला 1000 तुला ठीक आहे मग. 500 दे. 500 दे. मग मम्मीला सांगणार मी पैसे 2000 कडून मी घेऊन बोलणारच नाही. सांगा. दे 1000 नाही 500 दे बस झालं.
चालू घे. तर गाईज व्हिडिओसाठी मी खूपच मेहनत घेतलेली आहे. सकाळपासून तुम्ही बघताय पैशाचं काय कसं जुगाड केलं. त्याच्यानंतर एवढा 3 तास मेकअपला बसले. त्याच्यानंतर मग गार्डनला गेले. गार्डनमध्ये जाऊन एवढं दमले नाचू. तर त्या रीलला पण लाईक आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कळलं यात की एका रीलसाठी किती मेहनत असते. त्यामुळे ह्या व्हिडिओला पण भरपूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मेहनतला वा म्हणा. वा. तुम्ही नाही, तुम्हाला नाही म्हणायला लावलं, त्यांना म्हणायला लावलं. तुम्ही म्हणा बरं का.